तर मित्रांनो, आपल्याला यूट्यूबवर आपले व्हिडिओ जर सोप्या पद्धतीने अपलोड करायचे असतील आणि अपलोड केल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज चांगले पाहिजेत असतील, सबस्क्रायबर जर चांगले पाहिजेत असतील, तर मित्रांनो सर्वात सोपी पद्धत ही आहे. तर आज आपण ही सोपी पद्धत काय आहे ती बघणार आहोत. तर सर्वात प्रथम यूट्यूब ॲपवर जाऊन आपल्याला क्लिक करावे लागेल आणि यूट्यूब ॲपवर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी खालच्या साईडना एक प्लसचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. प्लसच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जर आपला व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या सेटिंग ऑन केल्या पाहिजे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्त आले पाहिजेत. तर चला, तुम्हाला सर्व सेटिंग या ठिकाणी मी सांगत आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ पाहायला मिळतात. तर या ठिकाणी व्हिडिओवर जाऊन यूट्यूबवर जाऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी 4 ऑप्शन पाहायला मिळतात. व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह आणि पोस्ट अशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यावर पहिल्याच ऑप्शनवर, व्हिडिओच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर आपण व्हिडिओ मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाऊ आणि मोबाईलच्या गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर त्यामधून आपल्याला एक व्हिडिओ सिलेक्ट करावा लागेल आणि व्हिडिओवर क्लिक केल्याच्या नंतर हा अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. या सर्वात अगोदर आपल्याला व्हिडिओचे टायटल त्या ठिकाणी पूर्ण लिहावे लागेल. तर हे टायटल आपण कसे लिहिले पाहिजे, तर ज्या प्रकारचा आपला व्हिडिओ आहे त्या प्रकारचे टायटल आपण सर्च करून या ठिकाणी सर्च करून आपण टायटल आपल्या व्हिडिओचे शोधून लिहू शकतो. कारण आपले टायटल हे सर्चेबल असले पाहिजे. म्हणून या ठिकाणी यूट्यूबवर सर्च बार जाऊन आपल्या व्हिडिओचा टॉपिक टाकायचा आणि सर्च करायचा. जे काही तुम्हाला बाजूला या ठिकाणी टायटल दिसतील त्यापैकी एक टायटल आपण या ठिकाणी टाकायचे आहे. नंतर सेकंड पॉईंट व्हिजिबिलिटीवर क्लिक करायचं आणि आपला व्हिडिओ पूर्ण टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन पूर्ण होईपर्यंत, पूर्ण व्हिडिओ अपलोड होईपर्यंत आपण व्हिजिबिलिटी ही अनलिस्टेडवर ठेवली पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी आपला व्हिडिओ इट्स मेड फॉर किड्स, इट्स नॉट मेड फॉर किड्स, म्हणजे आपला व्हिडिओ लहान मुलांसाठी असेल तर वरचं ऑप्शन क्लिक करायचं. आपला व्हिडिओ जर लहान मुलांसाठी नसेल तर सेकंडवाला ऑप्शन आपण क्लिक करायचं, म्हणजे इट्स नॉट मेड फॉर किड्स अशा प्रकारे. आणि त्यानंतर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये टायटल म्हणजे जे आपण लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी आपण कॉपी पेस्ट करून लिहायचं आहे. त्यानंतर खाली जाऊया लास्टला अल्टरेट कॉन्टेंट या ठिकाणी यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो खाली अल्टर कॉन्टेंटमध्ये त्यावर क्लिक केल्याच्या नंतर 2 ऑप्शन येतात, यस आणि नो. आपला व्हिडिओ जर AIचा सहारा घेऊन आपण बनवला असेल तर यस करायचं आणि आपला व्हिडिओ जर माझ्यासारखा असेल, AIचा कॉन्टेंट जर नसेल तर त्याला आपण नो करायचं आहे. पुन्हा आता नंतर खाली जाऊया टॅगवर. तर आता आपल्याला सध्या टॅग टाकायचे नाही, नंतर व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आपण बघूया. नंतर सुरुवातीला बॅकमध्ये जाऊन आता एक YT स्टुडिओचं ॲप आपल्याला डाउनलोड करावे लागेल आणि YT स्टुडिओच्या ॲपवर जाऊन आपण क्लिक करूया. क्लिक केल्याच्या नंतर खाली 3-4 ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर कॉन्टेंटवाला ऑप्शनवर आपल्याला कॉन्टेंटचं ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल. म्हणजेच जो व्हिडिओ अपलोड होत आहे त्या व्हिडिओवर आपल्याला क्लिक करावे लागेल. आपण जो सुरुवातीला व्हिडिओ घेतला त्या व्हिडिओला नंतर क्लिक करावे लागेल त्या व्हिडिओवर. आणि नंतर पुन्हा आपल्याला राहिलेल्या काही गोष्टी आहेत, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग, हा आपल्याला आपल्या व्हिडिओचा SEO बरोबर करावा लागेल, तेव्हाच आपल्या चॅनलवर व्ह्यूज भरभरून येतील. नंतर वरच्या साईडना पेन्सिलचं ऑप्शन आहे, त्या पेन्सिलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपण जर एखादे थंबनेल बनवले असेल तर ते थंबनेल खाली क्लिक करायचं आणि आपले थंबनेल त्या ठिकाणी फिट करावे लागेल. नंतर मित्रांनो डिस्क्रिप्शन, जे आपले अपूर्ण राहिलेले होते, थोडेच आपण टायटल कॉपी पेस्ट केले होते, नंतर डिस्क्रिप्शनवर जाऊन
आपल्याला कीवर्ड शोधावे लागतील. ते कुठून मिळेल, कीवर्ड कुठून मिळतील, तर यूट्यूबवर सर्च करावे की भरपूर असे त्या ठिकाणी यूट्यूबवर सर्च करायचा आपला व्हिडिओ कोणत्या टाईपचा आहे, तर भरपूर असे आपल्याला कीवर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. ते कॉपी पेस्ट करायचे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण पेस्ट करू शकतो. ते आपल्याला पूर्ण कॉपी करता येणार नाहीत, तर त्या ठिकाणचे सर्व आपण कीवर्ड नोटपॅडमध्ये कॉपी करायचे आणि तिथून एक 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 सिलेक्ट करून आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला कीवर्ड टाकावे लागतील. तर 5-6 आपण कीवर्ड टाकले तरी चालेल. त्यानंतर टॅग कसे लावायचे, तर मित्रांनो क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवर जाऊन या ठिकाणी एक ॲप आपल्याला ओपन करावे लागेल, रॅपिड टॅग. त्यावर क्लिक करावे आणि आपल्या व्हिडिओचा टॉपिक त्या ठिकाणी टाकून त्यावर क्लिक केल्याच्या नंतर हे बघा साईडला अशा प्रकारे भरपूर सारे टॅग पाहायला आपल्याला मिळतील. त्यातून कॉपी पेस्ट करून, तर पूर्णच नाही तर पुन्हा ते आपण नोटपॅडवर आपल्या पेस्ट करून तिथून एक 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 अशा प्रकारे आपण टॅग आपल्या व्हिडिओला लावायचा. 5-7 टॅग आपण पूर्ण करून लावले पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो खाली आपला व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीचा आहे, कोणत्या कॅटेगरीचा आपण व्हिडिओ बनवत आहोत, त्या कॅटेगरी आपली क्लिक करायची आहे. तर माझी कॅटेगरी टेक कॅटेगरी आहे, म्हणून मी या टेक कॅटेगरीवर क्लिक केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मित्रांनो आपला व्हिडिओ आपण वरच्या साईडनं सेव्हचा ऑप्शन आहे, वरच्या साईडनं सेव्हचा ऑप्शन क्लिक करून आपला व्हिडिओ सेव्ह करावा. आणि पूर्ण आपला व्हिडिओ जेव्हा अपलोड झाल्याच्या नंतर मग आपण व्हिडिओ पब्लिक केला पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण व्हिडिओची सेटिंग जर केली तेव्हा आपल्या व्हिडिओवर भरभरून व्ह्यूज येतील, सबस्क्राईबसुद्धा येतील. तर सुरुवातीला आपण ज्याप्रमाणे सांगितले अशा नवीन पद्धतीने जर तुम्ही आपला व्हिडिओ जर अपलोड केला तर आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या व्हिडिओवर नेहमी यूट्यूब रिलेटेड मी माहिती देत असतो. म्हणून मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. जर कोणाचा काही डाऊट असेल, कोणाची काही शंका असेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.